धन्यवाद डिझमॅन. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. स्वर्गीय अनंत स्मृती चषक 2022 मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट स्पर्धेचं एक अतिशय देखणं आणि सुंदरचं आयोजन देखील आपण पाहतोय जयदुर्गा सोरी बी या संघाच्या माध्यमातून. 3 दिवस चालणारी स्पर्धा, आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि बघूया कुठला संघ या स्पर्धेमधून आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या स्पर्धेवर आपलं वर्चस्व करतोय. कालच्या दिवसामधून आपण एकमेव संघ पाहिला ज्या संघानं बलाढ्य संघाला पराभूत करून कालच्या दिवसात विजेता संघ पण पाहिला सचिन स्पोर्ट्स पूर्णा. जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या संघाने देखील अतिशय सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट कामगिरी केली होती. बघा, शरद पाटील यांच्याकडनं सुरेश संघाला एक ब्रेकिंग न्यूज आहे. चौकार षटकारांची आपण हॅट्रिक साधतात तर त्यांच्याकडनं तब्बल 555 रुपयाचं कॅश प्राईज आहे. दादा एकदाच सांगा किती? 1000 आहेत मला वाटतं. षटक क्रमांक पहिला, वैयक्तिक पहिला, सांघिक पहिलं, गोलंदाज भरत आणि पहिला चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट पटका स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर सीमेच्या बाहेर जाणारा कॅल्क्युलेटर षटकार आपण गोरेच्या बॅटमधून पाहिला. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. सुरेश संघाच्या खेळाडूंना एक सुवर्ण संधी या स्पर्धेमधून तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. तुमचे खंदे समर्थक आहेत शरद पाटील. चौकार षटकांची हॅट्रिक साधली जाईल तर त्या फलंदाजाला त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाणार आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भारत. आता मात्र अतिशय चांगला चेंडू ऑन साईडचा पटका देखील चांगला आहे. पहिले ते फक्त आणि फक्त एक धावांनी संघात धावसंख्या एक पुढे सगळी धावसंख्या होती ती 7. या अगोदर मात्र गौरव याच्या बॅटमधून आपण हाच खेळ पाहिला होता. पहिल्या चेंडूवर मोठा फटका, त्यानंतर 1 धाव, 7 धावा देखील या अगोदर त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. पहिला चेंडू फेस करताना अतिशय सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट फटका. हॅलो, पोलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज विजय याला फलंदाज त्रिफलाचीत बाद होतोय. पहिला फलंदाज बाद होतोय. सुरेश संघाचा विजय. नेक्स्ट बॅट्समन गोविंद येतोय. फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला होता. फलंदाज विजयामध्ये चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. इष्टांना भेदणारा चेंडू आपण पाहिला. त्रिफलाचीत फलंदाज बाद होतोय. विजय पहिला सौम्य धक्का लागतोय सूर्य संघाला. धावसंख्ये 1/7. षटक क्रमांक पहिला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भरत. न्यू बॅट्समॅन अँड न्यू बॅटल गोविंद येतोय. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. अगेन्स्ट गोलंदाज अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. हलकासा अपील पंचांना देखील प्रश्न विचारला गेला. पंच संमत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं 1/7. नाणेफेकर त्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतो. या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनाइज संघ आहे जयदुर्गा बी सुरई. दोन्ही संघांसाठी देखील हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जो संघ या सामन्यामधून विजय संपादित करेल तो आज अंतिम फेरीमधून आपण पाहणार आहोत.
नंदेश्वर खारबाव संघाला देखील विनंती आपण आपल्या पूर्वतारेमध्ये राहायचं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर फटका, मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. आज वारंवार थोड्याशा चुका देखील आपण पहिल्या सामन्यापासून पाहतोय. गावदेवी पाये संघाच्या माध्यमातून कुठंतरी थोडासा प्रॅक्टिसचा आभास, सराव दिसत नाही आहे. वारंवार चुका दिसते आणि चुकीला माफी नाही आहे. एक धाव कंप्लीट केली तर धावसंख्या एक धावने पुढे सध्या धावसंख्या होते ती 1-8. षटक क्रमांक पहिलं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भरत स्ट्राईक रोटेट करतोय गोवर. आणि गोवर याच्या बॅटमधून थोडासा मिस टाईम फटका आपण पाहतोय. दोन तीन क्षेत्र आपण निश्चित पाहिले होते, मात्र कुठलाही क्षेत्रक्षक त्या चेंडूला जज करू शकला नव्हता आणि 3 क्षेत्र बेट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार देखील येतोय. या चौकाने सांगा धावसंख्या 12वर पोहोचते. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. धावसंख्या होती ती 1-12. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-12. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज जयेश. स्ट्राईक रोटेटकडे संधी आहे गोविंद याला. नॉनस्टिकसाठी गोवर. गोविंद आणि गोवर ही संघातील सर्वात भिन्नेची जोडी देखील आपण मैदानामधून पाहतोय. चला प्लीज थोडंसं आपण बेल कमी घ्या. या ठिकाणी मात्र चेंडूला बेगीड घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज गोविंद याला चेंडूची लाईनअप करू शकला नव्हता. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. चेंडूला बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क देखील झाला नव्हता. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असलेली षटक क्रमांक दुसरं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जयेश. बॅक टू बॉलर असा मारा निश्चित अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसरी धाव देखील या ठिकाणी घेतण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 14वर पोहोचतं. 1-14. षटक क्रमांक दुसरा. सुरेख फेक अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. पुल्यांचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील होता. आपण गोविंद याचा पाहिला होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू शॉर्ट स्लिम मिडॉनला येतोय. एक धाव घेण्याची देखील संधी. एक धावणे संघात धावसंख्या एक धावेने पुढे सध्या धावसंख्या होती ती 15. 1-15. षटक क्रमांक दुसरं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मार्गस्थ पंचांना क्रॉस करतो. लेफ्टन राऊंडचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय. बॅट्समन गोवर. आता मात्र चेंडूला बिग एड मोठा फटका मारण्याचा मानस गोवर याचा देखील आपण पाहिला होता. मात्र चेंडू येण्याच्या अगोदर आपण पाहिली बॅट थोडीशी रिलीज झाली होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तर तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील आपण चांगला पाहतोय. वारंवार चुका देखील त्या क्षेत्रक्षेत्राच्या माध्यमात आपण पाहतोय. चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय.
पुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील चांगला आपण पाहिला होता. गोरेच्या बॅटमधून चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या 19. पुन्हा एकदा गोरेच्या बॅटमधून मोठा बिग ब्लास्ट. अप्रतिम उत्कृष्ट फटका. बॅटमधून काय जबरदस्त फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन जबरदस्त ग्रेट केली होती. ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून सुंदर आपण पाहिला. आणि चेंडू एका मध्ये सीमाच्या बाहेर जाणारा हा दणदणीत षटकार. 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सध्या धावसंख्या होती ती 25. षटक क्रमांक दुसरं संपते. 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होती 25. प्रतिशत आपण विचार केला तर 12.50 ची सरासरी. पहिल्या 2 षटकात आपण विचार केला. सुंदर सुरेख सुरुवात, अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात आहे. धावसंख्या ती 1/25. प्रति षटकामागे 12.50 ची सरासरी आहे. येणारे 12 चेंडू आणि बघूया 12 चेंडूमधून हा संघ अजून कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. आपल्या घरच्या मैदानामधून एक जबरदस्त कामगिरी करताना जयदुर्गा सोरी बी हा संघ. खास कर गोवर याची आपण फलंदाजी आज पाहिली. काय लाजवाब फलंदाजी. आता आपण 21 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. 6 चेंडूमधून 21 धावा गोवर याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्यात. विवेक येतोय गोलंदाज. सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडूची लाईन रीड करता आली होती. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज गोविंद थोडासा वारंवार चुक्या करताना आपण पाहतो आणि चुकीला माफी नाही आहे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3 विवेक याच्या माध्यमातून. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक या ठिकाणी झालेली आहे आणि फलंदाज गोर याचं देखील फर्निचर बिघडलेलं आहे. सॉरी गोविंद याचा फर्निचर. तर संघातील महत्त्वाची जोडी देखील आपण मैदानामधून पाहतोय. भूषण आणि गोवर. सध्या गोवर याच्या बॅटमधून तब्बल 21 धावा देखील आपण पाहिल्यात. थोडंसं संघाला नाराज निश्चित केलं होतं गोविंद याने. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विवेक. थोडासा मेस टाईम फटका आपण पाहतो. चेंडू मिडअपला येतोय. स्वतः गोलंदाज आपल्या गोलींच्या ओघामध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. थोडंसं अंधाराच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न भूषण्याचा आपण पाहिला होता. चेंडू मिडअपला येतोय. 1 धाव घेण्याची देखील संधी. 1 धावाने संघात धावसंख्या 1 धावाने पुढंच राखते. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. धावसंख्या 2/26. आज नंदकिशोर खारबाव या संघाने देखील कमालीचं प्रदर्शन या स्पर्धेमधून केलेले. आदरणीय योगेश वसंत पाटील यांचा संघ आहे.
आणि निश्चितच आजच्या स्पर्धेमधून त्यांनी देखील सुरेख सुंदर कामगिरी देखील या स्पर्धेमधून केलेली आहे. ऑन साईडचा चांगला फटका गोवऱ्याच्या बॅटमधून. मात्र एक धावणी संघ धावसंख्येकडे पुढे धावसंख्या होती 27. षटक क्रमांक तिसरं विवेक याच्या माध्यमातून आपण पाहतोय 2/27. बघा या मैदानामध्ये आपण 50 ते 55 धावा देखील सेफ नाही आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं चौथा हिरवा मानकुली हे संघाच्या अगेन्स्ट 58 धावा या देखील चेस झाल्या होत्या. भूषण याच्या बॅटमधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका 2 षटकांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार. सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका आपण भूषण याच्या बॅटमधून देखील पाहिला. 2 षटकांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार चौकाराने संख्या धावसंख्या 31 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. डाऊन दी ग्राउंड अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार देखील पुन्हा भूषण याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका आपण पाहतोय. वाडिश लॉंगॉपेच्यामध्ये सरळ चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार देखील येतोय. चौकार संघाची धावसंख्या 4 ने पुढे शकते ती 35. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. 3 षटकांची अंतिम मित्र धावसंख्या होती ती 35. येणारे 7 चेंडू आणि बघूया 7 चेंडूमधून सूर्यसंघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. धावसंख्या अतिशय चांगली आहे. 35 धावा धावफलकावर आहेत. प्रति षटकाचा आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी देखील आहे. पुल अँड सक्सेसफुल. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर. पद्धती चेंडू ऑन साईडचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. काय जबरदस्त फटका होता. चेंडूची लाईन लवकर हिट केली. ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण अतिशय चांगला पाहिला. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क षटकार. धावसंख्या 6 ने पुढे शकते 41. आता मात्र परिपूर्ण कमबॅक होतोय संघ. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर. गोवर याच्या बॅटमधून आतापर्यंत गोवर याच्या फलंदाजीचं आपण जर अपडेट पाहिलं 28 धावा. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका घेण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. थोडासा चेंडू येण्याच्या अगोदर आपण बॅट रिलीज होताना पाहिली होती आणि या अनुषंगाने चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज गोवर याला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. आता मात्र थोडंसं गोलंदाज देखील या ठिकाणी कमबॅक होतोय. येणारे 4 चेंडू आणि बघूया 4 चेंडूमधून सूर्यसंघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी मात्र थोडासा मिसटाईम फटका आहे. सेफ प्लॅन.
3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत बघा. दादा का जीव घेता त्याचा आता. 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 3 ने मला सांगा धावसंख्या 3 ने पुढे सरकते. 44 अजून येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणारे 3 चेंडूमध्ये बघूया सूर्य संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत मात्र एक समाधानकारक धावसंख्या देखील सूर्यच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्थायिक रोटेट करण्याची संधी देखील मिळते ती भूषण याला. भूषण याच्याकडे देखील एक चांगली क्षमता आहे, मोठा फलंदाज आहे आणि नेहमीच एक आक्रमक खेळ त्याच्या बॅटमध्ये देखील आपण पाहतोय. चला प्लीज आपण वेलकमी घ्या, सामन्याला सुरुवात करा. या ठिकाणी थोडासा मिसटाईम फटका आहे. झेल देखील या ठिकाणी सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. दोन धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसरी धावेसाठी मात्र फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय गोवर. नेक्स्ट न्यू बॅट्समन मुकेश येतोय. येणारे 2 चेंडू आणि बघूया 2 चेंडू हा संघ किती धावा पूर्ण करतोय. तर 2 ने धावसंख्या पुढे सरकते. 46 50 ते 55 धावा देखील एक चांगली धावसंख्या असेल. मुकेश अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार होतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. रनिंग व्हिडिओ अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. फेक थोडीशी रॉंग एंड झाली होती. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 48 बघा मागच्या सामन्यामधून पाय संघाने देखील 58 धावा चेस केले होते. हे विसरता कामा नये सूर्य संघाला. तर सूर्य संघाकडे बॉल देखील चांगली आहे अगेन्स्ट गोलंदाज. अतिशय चांगला फटका मिळतील. 2 धावा. हॅलो मुकेश संघटने तुम्ही पदाधिकारी माणसा तर 4 षटकांच्या धावसंख्या होती 50 आणि विजयाचं लक्ष असेल ते 51 धावांचं. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ मानकोली ओ टू कलरम केनी.
लक्ष असू द्या. तर चला जयदुर्ग सुरई बी संघ आपण देखील त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण की या सामन्यानंतर अजूनही आपल्याला आजच्या दिवसातील एक सामना खेळवायचा बाकी आहे. त्या अनुषंगाने आपण कुठल्याही प्रकारचा अधिक वेळ घेऊ नका. विजयासाठी 51 धावांचं लक्ष्य आहे. मित्रांनो, आपण पाहतात सिद्धिविनायक क्रीडानगरी अंजूर येथून स्वर्गीय अनंता स्मृती चषक 2022 च्या क्रिकेट स्पर्धेचा हा आजचा दुसरा दिवस आणि या स्पर्धेचा आयोजक संघ आहे जयदुर्ग सुरई बी. आणि निश्चितच या पंचकोशीतील सर्वच प्रेक्षक वर्गाने अगदी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिलेले आणि सर्वांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. तर निश्चितच योगीजी पाटील आपल्या संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत. आपणास आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती आहे आपण व्यासपीठावर द्यायचे. धन्यवाद. काही हरकत नाही साहेब, आपण सामना सुरू झाल्यानंतर येणार आहात असा तुम्ही इशारा आमच्यापर्यंत केलेला आहे. तर चला सलामी तोडी टाळ्यांच्या गजरात खेळपट्टीकडे रवाना होते. संजय आणि जयेश 24 चेंडू 51 धावा इथे पूर्ण करायचे आहेत. तर निश्चितच चौथ्यावा मानकुली हे संघाविरुद्ध संघानं 58 धावा अगदी सहज पूर्ण केल्या होत्या. चला सर्व बच्चू कंपनी आपण समालोचक कक्षाच्या थोडंसं उजव्या बाजूला जाऊन थांबायचं आहे. सर्वांनी खरोखर या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेतलेली आहे. चोवीस चेंडू आणि 51 धावांचं लक्ष्य आहे. बघा सुरेश संघ, आपण प्लीज आयोजक आहात, आपण अधिक जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला विकेट जेव्हा जेव्हा गोलंदाजाला मिळेल तेव्हा आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करू नका, कारण की अजूनही आपल्याला आजच्या दिवसाचा एक प्री क्वार्टर फायनल सामना देखील खेळायचा आहे. आणि या सामन्यासाठी आपण पंचांच्या भूमिकेमध्ये प्रसाद राजाध्यक्ष सर आणि शिवम मोहिती सर यांना पाहतोय. निश्चितच दमन चषकामध्ये देखील या पंचांनी एक चांगली भूमिका पार पाडली होती. सूर्यकांत मोरे असतील, गोरख पाटील, शिवम मोहिती आणि प्रसाद राज्याध्यक्ष यांनी भिवंडी तालुका न्यू 40+ दमन दौरा 2021 मध्ये अतिशय चांगली पंचांची भूमिका पार पाडली होती. आणि तेच पंच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देखील पाहतोय. चला विजयजी, आपण लगेच सामन्याला आपण सुरुवात करायची. बघा मित्रांनो, अजूनही या सामन्यातील 4 षटकांचा खेळ पूर्णपणे बाकी आहे आणि 4 वाजून 51 मिनिटं झालेली आहेत. शेवटचा सामना देखील 4 षटकांचा होईल याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. गेम ऑन. गोलंदाज तयार. षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. विजय हा मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू आहे. बघा, त्यांनी 3 गडी मिळवत निश्चितच अगदी 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. या इथे लाईन चुकीची आहे. फुलटॉस चेंडू आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे जातोय. 4 धावांसाठी हा चौकार येतोय जयेश याच्या बॅटमधून. चार धावांनी इथे आपल्या डावाला सुरुवात झालेली आहे.
या ते बॉलर टू ड्राईव्ह असा फटका खेळलेत बघूया. सुभाष यांनी चेंडूला उचललंय आणि ते फलंदाज धावचीत बाद. संजय गोल्डन डक वर बाद झालेत. कुठल्याही प्रकारचा चेंडू खेळण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती आणि 5 धावसंख्येवर गावदेवी पाये संघाला पहिला धक्का धावबाच्या स्वरूपात मिळतोय. संघाचे संघनायक आहेत आज आणि खरोखरच ज्यांच्या खांद्यावर गावदेवी स्पोर्ट पाये संघाची संघनायकाची जबाबदारी आहे तोच खेळाडू मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी एंटर झालेला आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. डीप मिडनवरून चेंडू उचलले आणि ते सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा फलंदाज धावचीत बाद योगेश देवलीकर. कुठेतरी ते अति घाई आपल्याला पाहायला मिळते गावदेवी पाये संघाच्या फलंदाजांकडून. 6 धावसंख्येवर 2 फलंदाज हे धावबाच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. अगदी सांघिक कामगिरी. एक्कावन्न धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 2 बाद 6 अशी स्थिती आहे. फलंदाज हेमंत येत आहेत. अतिशय चांगला चेंडू बघा. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर मात्र विजयी वजे यांनी स्वतःला सिद्ध केलेले आहे. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या आहे ती 6. गोलंदाज तयार. अतिशय चांगला चेंडू मिडल ऑफ बॅट चेंडूला ऑन साईडला खेळलेत. सुभाष याच्याकडून क्षेत्ररक्षण झालेले आहे आणि ते फलंदाज धावचीत बाद. 3रा फलंदाज धावचीत बाद झालेत. 7 धावा आलेल्या आहेत आणि तब्बल 3 फलंदाज हे या पहिल्या षटकामध्ये धावबाच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र आता गावदेवी पाये संघाला मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. अगदी चांगला निर्णय. गाव तर निश्चितच सलग 3 षटकारांसाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये विवेक देवलीकर आल्यानंतर धनाजी पाटील यांनी पारितोषिक लावलेले आहे आणि गावदेवी पाये संघाच्या सर्व फलंदाजांसाठी चौकार हॅट्रिकसाठी 1000 आणि षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000. वा माझबाईकडून हे पारितोषिक आहे खास करून गावदेवी पाये संघाच्या फलंदाजांसाठी. आणि संघाचे संघनायक वैजनाथ सांघिक दुसरं षटक घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर VIP डाईस अँडच्या टोकाकडून. चला गेम थोडंसं स्पीडअप करा बघा प्लीज. राकेश, वैजनाथ, सुभाष आपल्यालाच पुढील सामना खेळायचा आहे. त्या अनुषंगाने आपण वेळ कमी घ्यायचं आहे. खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आम्ही सूचना करतोय की आपण अधिक वेळ घेऊ नका मित्रांनो. 4:57 झालेली आहेत आणि अजूनही या सामन्याची 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आजच्या दिवसाचा एक सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे.
वैजनाथ संघाचे संघनायक 51 धावांचं लक्ष आणि मागच्या सामन्याचा सामनावीर खेळाडू ज्यांनी नाबाद 42 धावा ठोकून काढल्या होत्या चौथाईराव मानकुली ए संघासमोर विवेक देवलीकर वैजनाथ याच्या समोर आणि पहिला चेंडू अप्रतिम अगदी व्हाईट यॉर्कर अगदी बॉक्समध्ये चेंडू टाकला होता कुठल्याही प्रकारची संधी नव्हती फलंदाजाकडे हा चेंडू खेळण्यासाठी वैजनाथ यांनी आपल्या कोठ्यातील एक ब्रह्मास्त्र इथे वापरलेले आहे बघूया अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकामधला धावसंख्या आहे ती 7 इथे खराब चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये हा फुलटॉस आणि पंचांचा इशारा आहे हा बिमार म्हणजे 1+6 अशा 7 धावा आलेल्या आहेत बघा आपण जर घेतला आणि तो जर आपण गमावला तर आपल्याला पुढे घेता येणार नाहीये फक्त एकच संधी आपल्याला आहे जर आपल्या बाजूने निर्णय लागला तर आपण तो पुन्हा घेऊ शकता पंचांनी मात्र इथे बिमार घोषित केलेला आहे आणि या 7 धावा देखील आलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली ती 14 बघा विवेक देवलीकर यांनी षटकार मारलेला आहे अगदी खराब चेंडू बघा भूषण यांनी देखील या चेंडूवर रिव्ह्यू घेतला नाहीये मी तर म्हणेन की एक चांगला निर्णय कारण की वैजनाथ याला देखील माहित आहे की हा चेंडू फलंदाजाच्या कमरेपेक्षा वर नक्कीच होता आणि भूषण याचा चांगला निर्णय आणि हा चेंडू फ्री हिट असेल उघडा डोले पहा नीट फलंदाजासाठी हा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिट चेंडूवर एक आसमानी टोला वाह क्या बात आहे काय फलंदाजी आहे विवेक देवलीकर यांच्या बॅटमधून अगदी खोरेने धावा आलेले आहेत आणि निश्चितच आत्ता मात्र संधी आहे मास धनाजी पाटील याचे 2000 रुपयाचं मानकरी ठरण्याची विवेक देवलीकर यांना धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा बघा विवेक देवलीकर यांच्या बॅटमधून जेव्हा जेव्हा फटके आलेले आहेत तेव्हा आमचे सहकारी गुणलेखक ज्ञानेश्वर मुकदम हे खूप खुश झालेले आहेत तर निश्चितच थोडंसं वेल कमी घ्यायचं आहे वारंवार आपण टीम मीटिंग करू नका प्लीज जयदुर्ग सुरेई आयोजन बी संघाला मी विनंती करतोय कारण की अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा बाकी आहे आणि तो सामना देखील कसा 4 षटकांचा होईल याकडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे विवेक देवलीकर यांनी 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा ठोकून काढलेल्या आहेत या इथे पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि सलग 3 चेंडूवर 3 षटकार आणि मास पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा होते मागच्या सामन्यामध्ये 2000 उल्कावणी मिळाली होती मात्र या सामन्यातून विवेक देवलीकर यांनी त्यांचे मेवणे मास पाटीलचे तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेले आहे आणि भांजे निखिल देवलीकर यांनी ते 2000 मामाकडून त्यांच्याकडे जमा देखील केलेले आहेत आणि अजून जर आपण 3 षटकार मारले तर तब्बल 5000 वाह क्या बात आहे बघा चेंडूची फेकी करायची लगेच सामना कुठल्याही प्रकारचा आपण थांबवू नका प्लीज मॅच बॉल जर हरवला असेल तर आपण जुन्या चेंडूची लगेच फेकी करायची आहे बघा वैजनाथ याच्यावर आक्रमण विवेक देवलीकर हे फलंदाजाकडून पाहायला मिळते आणि कुठेतरी सुरेईचे प्रेक्षक वर्ग देखील थोडासा नाखुश आहे गोलंदाज वैजनाथ याच्यावर धावसंख्या पोचलेली आहे ती 26 51 धावा बनवायचे आहेत आणि अर्ध्यापेक्षा
जास्त धावा झालेत असं म्हणायला हरकत नाहीये. 25 धावा अजूनही बनवायच्यात आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू. म्हणजे जवळजवळ या सामन्यावर आपली पकड मजबूत केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये गावदेवी पाये संघानी. अगदी आज विवेक देवलेकरच्या बॅटमधून खोऱ्याने धावा आलेल्या आहेत. पहिल्या सामन्यामधून देखील 6 धावा होत्या, त्यानं दुसऱ्या सामन्यातून 42 नाबाद आणि या सामन्यातून धावा आल्यात 18 4 चेंडूमध्ये. गोलंदाज तयार. अतिशय चांगला चेंडू ऑन दी कार्पेट. चेंडू गोविंद पाटील उचलून फेकी करीपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दीपेश लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षण झालं होतं गोविंद पाटील याच्याकडून. धावसंख्या 28 वर पोहोचलेली आहे. वैजनाथ अगदी 3 षटकार खाल्ल्यानंतर अगदी 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. चांगली फेकी देखील आणि ते फलंदाज धावचीत बाद होतील. जयेश बाद झालेले आहेत आणि आता निश्चितच प्रवीण मला वाटतं फलंदाजीसाठी क्रमांक 6 वर इंटर होतोय. एकोणतीस धावसंख्या झालेली आहे आणि अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील 12 मध्ये 27 ची आवश्यकता होती आणि त्या 27 धावा पूर्ण केल्या होत्या गावदेवी पाये संघाने. 12 मध्ये 27 चौथ्या मानकुली संघासमोर लक्ष असताना ते पार केलं होतं आणि या इथे 13 मध्ये 22. प्रवीण येतोय क्रमांक 6 वर फलंदाजीसाठी आणि निश्चितच रुपेश पाटील छोटू देखील या सामन्याकडे बारकीने लक्ष देऊ नये. बघूया 13-22 इक्वेशन शिल्लक आहे. प्रवीण सज्ज होतोय दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी. बेगीट घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू निर्धावच्या स्वरूपात यष्टीरक्षक भूषण याच्या हातामध्ये विसवतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 29. वेलकम घ्या प्लीज. अजून या स्पर्धेतला एक सामना महत्त्वाचा सामना बाकी आहे. निश्चितच बघा आपल्याला अजून एक सामना खेळवायचा मित्रांनो. आम्ही वारंवार आपल्याला सूचना करतोय. येणारे चेंडू आहेत 12 आणि विजयासाठी 22 धावांचं समीकरण अजून शिल्लक आहे. विवेक देवलीकर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 69 ही धावसंख्या त्यांच्या बॅटमधून आलेली आहे वैयक्तिक. तिसरा सामना खेळतायत. चांगली फलंदाजी त्यांच्या बॅटमधून आजच्या दिवसातून आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 69 धावा आत्तापर्यंत त्यांनी वैयक्तिक 3 सामन्याच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहेत. येणारे 12 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. गोलंदाज राकेश पाटील
चला वेल कमी घ्या प्लीज प्लीज भूषण. बघा आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे मित्रांनो. राकेश पहिल्या चेंडूला ऑन साईडला उडवायचं होता मात्र चांगली लाईन अँड लेंथ. बघूया सुरेश संघाचे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या सिद्धिविनायक क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. अशा अपेक्षा अजूनही जिवंत आहेत. 11 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. आणि निश्चितच राकेश पाटील यांचा थोडासा बॅलेन्स इथे गेला होता. निश्चितच थोडीशी दुखापत आपल्याला सांभाळायचं आहे राकेश, कारण की सिर सलामत तो पगडी 50. बघा छोटू देखील राकेशाच्या ॲक्शनवर खूप हसतोय. सर्व प्रेक्षक वर्ग त्यांचे हसतात. तानाजी पाटील देखील खुश आहेत कारण की 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. आता सामन्याचं समीकरण आहे 10 चेंडू आणि 22 धावा. अगदी विवेक देवलेकर यांना सलग 2 चेंडू हे निर्धाव टाकलेले आहेत. बघा वैजनाथ संघाचे संघनायक जरी मागडे ठरले तरी मात्र आपल्या सहकार्याला इथे सूचना करताना 22 धावा वैजनाथ यांनी खर्च केल्या होत्या. विजयानी 7 आणि राकेश मात्र चांगली सुरुवात करून देतोय. 10 चेंडू आणि 22 धावा. आणि चांगलं यष्टीरक्षण. बघा मित्रांनो यष्टीरक्षक कसा असावा तर यष्ट्यांचं रक्षण करणारा असावा. अगदी भूषण याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्यापेक्षा राकेश पाटील याचं पहिले 3 चेंडू निर्धाव आणि यष्टीचीच्या भूमिकेमध्ये हा फलंदाज बाद केलेला आहे. विवेक देवलेकर एक मोठा अडचण दूर झालेला आहे. जयदुर्ग सुरई बी या संघासमोरचा अगदी अप्रतिम गोलंदाजी. 12-22 आता 9-22. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. सलग 3 चेंडू हे निर्धाव टाकलेले आहेत आणि आता फलंदाजीसाठी उमेश मुकादम क्रमांक 7 वर इंटर झालेले आहेत. गोलंदाज राकेश आणि अगदी चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण देखील अगदी चांगले आहे. बघा इथे रॉंग अँड थ्रो आपल्याला पाहायला मिळते. सुभाष करून चांगलं बॅकअप आहे आणि या 4थ्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. अगदी 4थ्या चेंडूवर 2 धावा. बघा आपले सुरईचे जे प्रेक्षक आहेत मित्रांनो आपण जरा सीमारेषेच्या मागे या प्लीज. छोटू बबलो तानाजी पाटील खास करून आपण जरा मागे होणं सामना बघा मित्रांनो. आपला जो क्षेत्ररक्षक आहे खेळाडू आहे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये. क्षेत्ररक्षण करताना याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. 8 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण. निश्चितच अजूनही फलंदाजीमध्ये दिनेश धुमाल याचं येणं बाकी आहे. 8-20चं इक्वेशन. गोलंदाज राकेश खूप महत्वाचे दोन्ही चेंडू असतील 3ऱ्या षटकातील. फटका उडवलाय, फटका फसलाय आणि निश्चितच गोविंद पाटील कडून चांगला झेल. क्रिकेटमधली सुरक्षित जागा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये फटका खेळले होते.
मात्र तो उमेश मुकादम यांना देखील माघारी जावं लागेल. अप्रतिम झेल, घ्या कॅच आणि जिंका मॅच. सात चेंडू आणि 20 धावा. मित्रांनो 12 चेंडू 22 होत्या. काय राकेश पाटील यांनी गोलंदाजी केलेली आहे. खरोखरच आपल्या घरच्या प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. आणि निश्चितच आमचे सहकारी गुणलेखक नंदू पाटील देखील खुश आहेत, कारण की 7-20चं इक्वेशन आहे. आणि मला वाटतं फलंदाजीसाठी दिनेश भुरे येत आहेत. खरोखरच मित्रांनो क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातोय. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचा भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाहीये. एक अंदाज आपण बांधू शकतो, मात्र इथं आपण 12 22 होत्या. जास्तीत जास्त प्रेक्षकांची पसंती ही गावदेवी पाये संघाला होती आणि त्यानंतर मात्र 7-20 आता मात्र सुरेई संघाला विजयाची जास्त संधी. ऑनसाईडला फटका खेळलेत. अप्रतिम झेल, विजयी वजयाच्याकडून अजून एक फलंदाज फेल. काय राकेश यांनी या तिसऱ्या षटकामध्ये सामना आपल्या बाजूनी झुकवले. फक्त आणि फक्त 2 धावा देत 3 धावा देत 2 धावा देत 3 फलंदाजांना बाद केलेले आहे. एंट्री आपण पाहतो की 6 20 आहेत. आणि हा जर कारनामा जर दिनेश धुमाल यांनी पूर्ण केला तर निश्चितच त्याच्या वैयक्तिक कामगिरीतला हा अविस्मरणीय क्षण असेल. 6-20चं इक्वेशन आहे आणि दिनेश धुमालकडे ती क्षमता आहे. मित्रांनो अगदी पाकिस्तानच्या इंजमाम उल्लख सारखी एकंदरीत बॉडी लँग्वेज आहे. बघूया 6 चेंडू आणि 20 धावाचा इक्वेशन शिल्लक आहे. 6-20, 6 चेंडू आणि 20 धावा. खरोखरच राकेश पाटील यांनी जो षटक हाताळलेले आहे त्या षटकाने निश्चितच जयदुर्ग सुरेई बी संघाच्या आशा या पल्लवीत झालेल्या आहेत. चला वेल कमी घ्या प्लीज प्लीज. गोलंदाज सुनील आलेले आहेत आणि विकेट गेलेले आहेत आतापर्यंत 7 विकेट या गमावलेल्या आहेत गावदेवी पाये संघाने. आणि 6 20 धावांची आवश्यकता राहिलेली आहे. चला पंचांना विनंती आपण प्लीज वेल कमी घ्या. तर बघा स्ट्राईकवर कुठला फलंदाज आहे. पंच शिवम मैती सर आणि प्रसाद राज्याध्यक्ष. आपल्याकडे तिसऱ्या पंचांची उपलब्ध नाही आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगतोय की फक्त आपल्याला बिमरसाठी एक रिव्ह्यू तिथे दिला जाईल. बाकीच्या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही आमच्यापर्यंत इशारा करायचा नाही आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. बघा वाटलं होतं की 11 22 विवेक देवलीकर खेळपट्टीवर होते आणि जणू काही ज्या फलंदाजांनी सामना आणला होता त्याच फलंदाजांनी सामना कुठेतरी आपल्या संघापासून दूर नेऊन ठेवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. सलग 3 चेंडू निर्धाव टाकले होते आणि यष्टीरक्षक भूषण याचं देखील मी कौतुक करेन. चांगलं यष्टीरक्षण यष्टीच्या स्वरूपात विवेक देवलेकर यांना बाद केलं होतं. गोलंदाज सुनील. 6 चेंडू 20 धावा. पहिला चेंडू इथे बाईच्या स्वरूपात 1 धाव आलेली आहे
आणि बघा स्ट्राईकवर दिनेश धुमाल हा पोचलेला आहे. आणि निश्चितच हा चेंडू बिमारसाठी इथे मागणी केलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. बघा यायचंय हा चेंडू फलंदाजी किती कमरेपेक्षा उंचीवर आहे याची पाहणी निश्चितच टेक्निकल टीममध्ये केली जाईल. आपले पंच सूर्यकांत मोरे सर आपण यायचं आहे की हा चेंडू फलंदाजी कमरेपेक्षा किती उंचीवर आहे हे आपण चेक करायचं आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे आणि निश्चितच कुठल्याही संघावर अन्याय केला जाणार नाहीये. अगदी आमचे पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघांनी मान्य करायचा आहे. फेअर डिलिव्हरी आहे. अगदी हा चेंडू चांगला आहे असं पंचांकडून इथे सूचित करण्यात आलेलं आहे. आता सामन्याचं समीकरण आहे 5 चेंडू आणि 19 धावा. निश्चितच या सामन्यासाठी खूप खूप वेळ घेतला जातोय. खास करून आयोजन संघ जयदुर्ग सुरई बी 5-19 आणि हा चेंडू निर्धाव येतोय. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. नंदकिशोर खारबाव ए संघाचे संघनायक संदेश पाटील इथे उपस्थित आहेत. चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाच्या संघनायकांनी देखील त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या इथे बघूया फटका फसला आणि अप्रतिम झेल सुभाष पाटील याच्याकडून. खरोखर जयदुर्ग सुरई बी संघाने मरवाई दिवे आयोजित स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकावलं होतं आणि तो संघ सध्या मैदानामधून चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र फलंदाज स्ट्राईकवर असतील दिनेश भुरे. आता चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 19. अप्रतिम गोलंदाजी क्लिंग बॉल. जवळजवळ 9 खेळाडू हे बाद झालेले आहेत आणि शेवटची विकेट हातामध्ये आणि या सामन्यावर निश्चितच एक पकड मजबूत केलेली आहे. 2 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. पराभव हा अटल आहे. मी तर म्हणेन गावदेवी पाहे संघाचा. फलंदाज भरत आलेले आहेत. फक्त 2 चेंडू आहेत आणि सामन्याची उपचारित शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की सुनील ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ऑन हॅट्रिक. बघूया या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक विजय वजियाना देखील संधी होती या अगोदरच्या सामन्यामध्ये आणि या इथे मात्र आता सुनील याला ती संधी आहे. चला गेम स्पीडअप करा प्लीज. या सामन्यासाठी तब्बल 1 तासापेक्षा जास्त वेळ आपण घेतलेला आहे आणि स्वतःच्या फॉलोअप थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि या सामन्यावर विजय संपादन करेल तो जयदुर्ग सुरई बी संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हाडलाक उमेश मुकादम, विवेक देवलीकर, हाडलाक ऑल टीम, गावदेवी स्पोर्ट